गोकुळचे ॲलोव्हेरा ज्यूस. गोठ्यातील जनावरांना होणारा स्तनदाह म्हणजेच मस्टायटिस हा दुधाळ गाई म्हशींना सतत होणारा विकार आहे. यामध्ये कासेला सूज येणे, कास लाल होणे, कासेला स्पर्श केल्यास जनावराला वेदना होणे. स्तनदाह असलेली जनावरे कासेला स्पर्श करू देत नाहीत आणि तरीही धार काढल्यास दुधामध्ये रक्ताच्या गुठळ्या, दुर्गंधीयुक्त दुधाच्या गुठळ्या येतात. यामुळे दुधाचे उत्पादन पूर्णपणे थांबते किंवा खूप मर्यादित होते. बाधित जनावरांना ताप येणे, भूक न लागणे, सुजलेल्या कासेमुळे हालचाल करण्यास अडथळा येणे, तसेच सतत वेदना होणे, पचनाचे विकार आणि अतिसार होणे ही लक्षणे दिसू लागतात. परिणामी स्तनदाह बाधित जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन कमी होणे किंवा दूधच न देणे, कासेतील दुधामध्ये गाठी किंवा रक्त मिश्रित दूध येणे, दह्यासारख्या गुठळ्या होणे, दगडी कास होणे, वैरण चारा पशुखाद्य न खाणे अशा समस्या दिसू लागतात. असा हा त्रासदायक आणि खर्चिक मस्टायटिस प्रतिबंध करण्यासाठी गोकुळचे हर्बल ॲलोव्हेरा ज्यूस आणि हळद चूर्ण या उत्पादनांचा वापर केला जातो. ॲलोव्हेरा ज्यूस बनवताना ताजी कोरफड पाण्याने धुतली जाते. त्यानंतर धुतलेल्या कोरफडीचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर हे कोरफडीचे तुकडे ज्युसरमध्ये टाकून रस काढला जातो. निघालेल्या कोरफड रसाची पाश्चरायझेशन टँकमध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर एजिंग टँकमध्ये स्टररने ढवळले जाते. हा तयार ज्यूस 500 मिली प्रमाणात बाटलीबंद केला जातो. या ॲलोव्हेरा ज्यूसमध्ये गोकुळचे हळद चूर्ण मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाचा लेप स्तनदाह बाधित जनावरांच्या कासेला दिवसातून 5 ते 6 वेळेला लावावा आणि असा उपचार सलग 3 ते 5 दिवस करावा. या उपचार पद्धतीचे चांगले गुण परिणाम लगेचच दिसू लागतात. महत्त्वाचं म्हणजे मस्टायटिससाठी ही साधी, सोपी आणि घरगुती उपचार पद्धती आहे. माझ्या या गाईला सारखा मच्छर होत होता, तांबड्या गाईला. त्यानंतर ते मी सकाळी 4 लिंबू आणि संध्याकाळी 4 लिंबू अशी पहिल्यांदा ट्रीटमेंट करत होतो. दुधाचा जमाट येत होतं, त्यामुळे सकाळी 4 लिंबू आणि संध्याकाळी 4 लिंबू घालत होतो. त्यानंतर काही कमी आले नसल्यानंतर मी विजिट केल्यानंतर मला चौगले साहेबांनी ॲलोव्हेरा आणि हळद चूर्ण हे कासेला लावायसाठी दिलं होतं. त्याचबरोबर ट्रायसो हे पण औषध दिलं होतं. यातलं एक टोपण घालायला सांगितलं होतं सकाळ संध्याकाळ धारा काढत्यावेळी. त्यानंतर या गाईचं जरमाट वगैरे यायचं पूर्ण कमी झालं. दिवसातून हे 4 वेळा मी लावत होतो, मॉलिश करत होतो. त्यानंतर या गाईचं पहिलं आता 4 लिटर दूध होतं, ते 7 लिटर दूध झालेलं आहे आणि ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. या गायला मस्टार्डीचा प्रॉब्लेम असून ह्या गायला आपण गोकुळ ॲलोव्हेरा ज्यूस आणि गोकुळ हळद चूर्ण पावडर ही वापरलेलं आहे. रिझल्ट पण चांगला आलेला आहे आणि ज्या गाठी वगैरे पडत होत्या दुधातून तेही बंद झालेलं आहे. गोकुळची अशी उपचार पद्धती अतिशय लाभदायी असून या हर्बल उत्पादनांचे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. शिवाय अँटीबायोटिक मुक्त, वेदनाशामक आणि संप्रेरक मुक्त दूध उत्पादनासाठी हे अत्यंत आरोग्यदायी असं हर्बल उत्पादन आहे.